जिल्हा परिषद शुद्ध जाणकार तज्ञ मंडळी, आपणा सर्वांना जिल्हा पूर्ण चाफोडेवरून इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी श्रुती तुकाराम बापट सादर प्रणाम करते. माझ्या कथेचे नाव आहे भेट. संध्याकाळच्या त्या वारूवर नियम नाहीत कोरले मी म्हणिते. संध्याकाळच्या त्या वारूवर नियम नाहीत कोरले मी म्हणिते. एकदा भेट त्या क्षितिजाला जिथे भेट ठरली असते तुझी माझी. एकदा भेट त्या क्षितिजाला जिथे भेट ठरली असते तुझी माझी. कळतील कथा व्यथाही माझ्या तुझ्या मनीच्या. कळतील कथा व्यथाही माझ्या तुझ्या मनीच्या. नसतील कळलेल्या भावना ही मग सहजच कळतील तुला. नसतील कळलेल्या भावना ही मग सहजच कळतील तुला. एक दिवस होता तिच्याकडे सिद्ध करायचं होतं तिचं अस्तित्व. एक दिवस होता तिच्याकडे सिद्ध करायचं होतं तिचं अस्तित्व. शेवटच्या या संध्या भेटीत अनपेक्षित अशी घटना घडली. नकोच भेटू पुन्हा पुन्हा अशी वेंधळी सांज तिला सांगत होती. नकोच भेटू पुन्हा पुन्हा अशी वेंधळी सांज तिला सांगत होती. नजर तिची मात्र आठवणीच्या वारूवर तरळली होती. नजर तिची मात्र आठवणीच्या वारूवर तरळली होती. घेतो का श्वास माझा इतकं रुदन काय यावी. घेतो का श्वास माझा इतकं रुदन काय यावी. मृत्यू समीप असताना जीवनाची का आस जागी. मृत्यू समीप असताना जीवनाची का आस जागी. नात्या गोत्यांचा मागमूस नव्हता. इतकी गोताळी कुटुंब वया झाली. सरणावर प्रेत जळत होतं. सरणावर प्रेत जळत होतं. आसमंत धुरानं भरला होता. त्या मृत्यूच्या शयेवर कोणी निवांत झोपला होता. त्या मृत्यूच्या शयेवर कोणी निवांत झोपला होता. असंख्य वेदना होतात जळताना. मग तो असा का निशब्द होता. तिच्या डोळ्यात त्याच्या वेदना बोलक्या होत होत्या. पापणीत आसवांची गर्दी साचत होती. अनोळखी त्या प्रेतास पाहून मन तिचंही रडत होतं. मनात आले किती स्वार्थी होता तो आजचा दिवस. सहज बोलून भेट अशी तिची त्या घटनेशी ठरलेली नव्हती. प्रेत मनाशीच कृपाली उद्गारली. काय वाटत असेल त्याच्या मनी. किती वाजत गाजत आज त्याचे संस्कार करत होते. अंतविधीही सगळे सोयरे त्यातही भांडत होते. काय बरोबर काय चूक त्याचा वाद आजही चालूच होता. फक्त एकच वेगळं होतं. ते त्या प्रेतासाठी भांडत होते. जे काही काळ अगोदर जगण्यासाठी धडपडत होते अखेर हरून प्राण ज्योत मावळली होती. त्याच्या अखंड आयुष्यात त्याला हे नातेवाईक कधी दिसले नाही. आज तेच त्याच्या मरणाच्या कार्यात अग्रेसर होते. कारण निस्वार्थ उद्देश असावा हा तर्क खोटा होता. गेलेल्या आत्म्याचं सरणावरच कोर्टमार्शल चालू होतं. शेवटची भेट म्हणून आलेल्या एकमेकांच्या कानात बुजत होते. जगला तो एकटा सुटला बिचारा. हे ऐकताना त्यांचे मात्र विचार वेगळे ऐकायला येत होते. मी तर जगायचंच ठरवलं होतं पण मी अचानक मृत कसा. येणारे प्रत्येक जण फुल वाहून उपस्थिती लावत होते. प्रेत मात्र त्या माणसांशी त्याच्याशी असलेली नाळ तपासत होता. सख्खे निख्खे स्वार्थी निस्वार्थी गट पडत चालले होते. मन त्याचं खजील झालं. हे काय करतोय मी. माणूस आहे ना मी येणारच. सगळे या प्रसंगी पण आपुलकीने नाही. बेवारस नको जायला म्हणून आजवर सर्वांची काळजी घेतली. या हाताने कर्म त्याच्यासाठी मंगल कामना करून तो ही आत्मा अनंतात विलीन झाला. कृपाली मात्र तिथेच थांबली होती. तिच्या गच्चीवरून काही अंतरावर स्मशान होतं. रोज प्रेत येत असत पण आज ती मुकमती झाली. ते जळणारं प्रेत तिला विचार करायला भाग पाडत होतं. एक शेवटची भेट अख्ख्या आयुष्याचे आवर्तन देऊन जात होती. पण ज्याचं ते आयुष्य होतं तो मात्र निर्विकार जळत होता. आज अग्नी काही जास्तच भडकली होती. जणू वर नभाला ज्वाला भिडत होत्या. निद्राधीन व्हावा असंच विचारात ती गुंग झाली होती. मरण यातना सोपं करतं त्यातून तिला इतकंच कळालं होतं. एक शेवटची भेट कधीच शेवटची ठरत नसते. त्यातून नवीन उदय जन्म घेतो हे एक वेगळंच भान दिलं. धन्यवाद.